नमस्कार. गंमत जगण्याची या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझी लाडकी बहीण या मुख्यमंत्र्यांच्या योजनेसंदर्भात आता कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत हे आपण प्रामुख्यानं बघणार आहोत. याच्यामध्ये अशाच पात्र महिलांना पैसे मिळणार आहेत की ज्यांचा अर्ज सक्सेसफुल झालेला आहे, आणि अर्ज सक्सेसफुल होण्यासाठी काय लागणार आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज पात्र होण्यासाठी आणि तुम्ही या योजनेमध्ये लाभार्थी बनण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीच्या काळामध्ये सरकारनं बरीचशी कागदपत्रे याच्यामध्ये मागितलेली होती, पण नंतर वाढती महिलांची मागणी लक्षात घेता त्यांनी त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे आणि मुदत पण वाढवून दिलेली आहे. पूर्वीची मुदत होती 1 जुलैपासून ते 15 जुलै एवढी 15 दिवसांचीच, पण त्याच्यानंतर त्या मुदतीमध्ये वाढ करून त्यांनी ही मुदत 2 महिने वाढवली. म्हणजेच 31 ऑगस्ट 2024पर्यंत ही मुदत त्यांनी केलेली आहे. तर पैसे मिळण्याचा मार्ग हा कोणत्या महिलांसाठी खुला होणार आहे आणि कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत आणि किती मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर याच्यामध्ये तुमचं रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला, याच्यापैकी 4 डॉक्युमेंट्स जरी असले तरी तुमचं काम चालणार आहे. म्हणजे भरमसाठ डॉक्युमेंट गोळा करण्याची तुम्हाला आता गरज नाही. पण 4 डॉक्युमेंट कुठले पाहिजेत त्याची यादी मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण दिलेली आहे. तरी तुम्हाला तो व्हिडिओ पाहणं शक्य नाही झालं तर मी परत एकदा सांगतो त्याच्यामध्ये काय काय आहे. तर त्याच्यामध्ये रेशन कार्ड आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, तुमचा जन्माचा दाखला आहे आणि मतदान ओळखपत्र. याच्यामध्ये रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र दोन्हीपैकी एक असेल तरी चालेल. आणि ज्या बँकेमध्ये IFSO कोड आहे, IFSO कोड आहे त्या बँकेमध्ये तुमचं खातं पाहिजे. म्हणजेच माझ्या अंदाजाने आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, IDBI बँक, महाराष्ट्र बँक, युनियन बँक आणि जवळपास 90 ते 95% सरकारी बँकांमध्ये IFSO कोड आहे. आणि हा IFSO कोड का लागतो तर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यासाठी या कोडची गरज भासते. मग एकदा का तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डाशी लिंक झालं की सरकारला तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवायला सोपं होतं. मग अशा महिला ज्या आहेत की ज्यांनी अशा राष्ट्रीयकृत सरकारी बँकेमध्ये आपलं खातं उघडलेलं आहे जिथं IFSO कोड आहे आणि ज्यांनी कागदपत्राची पूर्तता केलेली आहे, अशा महिलासुद्धा यासाठी पात्र ठरणार आहेत. आणि अजून एक ह्याच्यामध्ये गोंधळ असा आहे, तो मी तुम्हाला जरा व्यवस्थित समजावून सांगतो की समजा आता सरकारनं मुदत तर दिली 31 ऑगस्टपर्यंतची आणि काही महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला, मग त्यांचे चालू महिन्याचे म्हणजे जुलै महिन्याचे पैसे बुडालेच की. पण असं नाही. तर या महिन्याचे त्यांचे पैसे बुडणार नाहीत. त्यांना पुढच्या महिन्यामध्ये जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे असे दोन्ही महिन्याचे पैसे मिळतील. समजा ऑगस्टमध्ये तुमचे पैसे काही कारणानं सरकारला द्यायला विलंब झाला आणि ऑगस्ट नंतर त्यांनी पुढच्या महिन्यामध्ये जर तुम्हाला पैसे दिले तर जुलै महिन्याचे, ऑगस्ट महिन्याचे आणि त्याच्या पुढच्या महिन्याचे असे 3 महिन्याचे पैसे तुम्हाला शासन देणार आहे. तशी जाहीर घोषणा श्रीयुत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केलेली आहे. त्यामुळं तुम्हाला आता बिनधास्तपणे अगदी 31 ऑगस्टच्या पर्यंत जी मुदत आहे त्या मुदतीपर्यंत जरी फॉर्म भरला तरी चालू शकेल. तुमचे कुठलेही पैसे बुडणार नाहीत. आणि एका घरामध्ये 2 पात्र महिला या योजनेमध्ये समाविष्ट केल्या जाणार आहेत.
तर तुमच्या घरामध्ये जर 21 ते 65 वयादरम्यानच्या महिला असतील तर दोन्ही महिलांचा अर्ज तुम्ही भरू शकता. एका घरामध्ये किंवा एका कुटुंबामध्ये 2 महिला. तर अशा संपूर्णपणे पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जुलैपासूनच हे 1,500 म्हणजेच वर्षाचे 18,000 आणि 2 महिलांचे दरमहा 3,000 म्हणजेच वर्षाचे 36,000 रुपये मिळायला सुरुवात होणार आहे. अजूनही आपल्याकडे जर काही कागदपत्रांची पूर्तता झालेली नसेल, काही कागदपत्र राहिलेली असतील तर घाई गडबड करू नका. शांततेनं कागदपत्र गोळा करा. कारण कागदपत्र जर चुकीची झाली तर तुम्हाला पैसे मिळायला विलंब लागू शकतो किंवा अडचणी येऊ शकतात. त्यासाठी सुरुवातीलाच फॉर्म भरताना काळजीपूर्वक फॉर्म भरा आणि तुमचे पैसे मिळणारच आहेत, कुठं जाणार नाही आहेत. समजा तुमचं एखादं डॉक्युमेंट राहिलं किंवा एखादा डेटा गहाळ आहे, मिसिंग आहे, तरीसुद्धा शासन तुम्हाला पुढच्या वेळेला सुद्धा तो तुमचा डेटा घेणार आहे. त्यामुळं त्या गोष्टीची बिलकुल तुम्ही काळजी करू नका. पात्र लाभार्थी महिलांना जुलै महिन्यापासूनच दरमहा प्रत्येक महिलेला 1,500 रुपये प्रमाणे रक्कम मिळायला सुरुवात होणार आहे. आणि तमाम महिला वर्गांसाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कारण आपण बघतोय की शासनानं महिलांना STमध्ये तिकीट अर्ध केलं आहे. अगदी त्याचप्रमाणे ही योजनासुद्धा महिलांच्या खूप खूप फायद्याची आहे आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी दुर्बल उपेक्षित घटकातील आणि आर्थिक कमतरता असलेल्या महिलांसाठी शासनाची ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. आणि जर समजा अर्ज भरताना तुम्हाला कोणाला काही अडचण येत असेल तर आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमची जी काही अडचण असेल ती त्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन सोडवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि हा व्हिडिओ सर्वच गरजू अशा सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं मत कमेंट करायला विसरू नका. चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. चॅनलचं नाव आहे गंमत जगण्याची. धन्यवाद.